तर आपण ही प्रयागराज मधली दृश्य पाहतोय। प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा सध्या सुरू आहे आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा हा सुरू आहे आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्नान करत आहेत। अनेक साधू संत महंत या ठिकाणी आलेले आहेत। देश विदेशातले अनेक भाविक सुद्धा या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता या महाकुंभ मेळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा आपण पाहतोय। या कुंभ मेळ्यामध्ये अनेक सोयी सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे देशभरातलेच नाही तर जगभरातले अनेक भाविक या सोहळ्यामध्ये या मेळ्यामध्ये सहभागी होत आहेत। त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करत आहेत आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रयागराज मधली ही दृश्य आपण पाहतोय। महाकुंभ मेळ्यामध्ये अमित शाह सहभागी झालेले आहेत। त्रिवेणी संगमावर ते अमृत स्नान करत आहेत। मौनी अमावस्येनिमित्ताने इथे अमृत स्नानाचा एक महासोहळा सुद्धा होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। याआधी अनेकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होत या त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलेलं होतं आणि आज अमित शाह त्यासाठी पोहोचलेले आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा या त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलेलं आहे आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि महाकुंभ मेळ्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत। 144 वर्षांनंतर हा महाकुंभ मेळा होतोय आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी देश विदेशातून भाविक सहभागी होत आहेत। या संगमात स्नान केल्यानंतर पूजा केली जाईल। अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिराला अमित शाह भेट सुद्धा देणार आहेत। तसंच तिथल्या सर्व शंकराचार्यांची भेट घेऊन त्यांच्याशी ते संवाद सुद्धा साधतील। शरणानंदजी महाराज, गोविंदगिरी महाराज आणि इतर संतांना सुद्धा अमित शाह भेटणार आहेत। जगन्नाथ ट्रस्ट कॅम्पमध्ये या संतांसोबत ते भोजनाचा आस्वाद सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची ही संपूर्ण इथली यात्रा ते संपवणार आहेत। कालच अमित शाह यांनी ट्विट सुद्धा केलेलं होतं। संपूर्ण विश्वाला समानतेचा संदेश हा सनातन धर्मानं दिलेला आहे आणि या संपूर्ण एकतेच्या संदेशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो महाकुंभ मेळ्याचा। इथे एकतेचं प्रतीक म्हणून संपूर्ण विश्व पाहत आहे आणि म्हणून या तीर्थस्थळाला अनेक भाविक येत आहेत। देश विदेशातले भाविक या ठिकाणी येत आहेत, या त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करून त्यानंतर पूजन केलं जाईल। तसंच अनेक संतांना सुद्धा अमित शाह भेटणार आहेत। सर्व शंकराचार्य या ठिकाणी आलेले आहेत। त्या सर्व शंकराचार्यांची सुद्धा अमित शाह भेट घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांच्यासोबत भोजनही करतील। महाकुंभ मेळ्यातली ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। अमित शाह सध्या या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याबरोबर इतर साधू संत महंत सुद्धा आहेत, त्यांच्याबरोबर ते स्नान करतायत। जगन्नाथ ट्रस्टमध्ये तिथल्या कॅम्पमध्ये संतांसोबत अमित शाह भोजन करणार आहेत आणि त्यापूर्वी शरणानंदजी महाराज, गोविंदगिरी महाराज आणि इतर संतांना अमित शाह भेटणार आहेत। त्याआधी ते पूजा सुद्धा करतील। अक्षयवट आणि बडे हनुमान या मंदिराला ते भेट देतील। त्या हनुमान मंदिरामध्ये ते पूजा करतील आणि या पूजेनंतर या सर्व शंकराचार्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील। महाकुंभाचा हा 15वा दिवस आहे। 2 दिवसांनी मौनी अमावस्या आहे आणि यामध्ये दुसरं अमृत स्नान केलं जाणार आहे आणि त्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात उपाययोजना आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये आतापर्यंत
13.21 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलेलं आहे। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत। भाविकांचा ओघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। काल रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशी 1,74,00,000 भाविकांनी या पवित्र संगमामध्ये स्नान केलेलं होतं आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा या त्रिवेणी संगमावर भेट देत स्नान केलेलं आहे। भक्तिमय असं वातावरण या संपूर्ण महाकुंभ मेळ्यामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रयागराजमध्ये सध्या भाविकांचा ओघ वाढलेला आहे। या प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याला भेट दिल्यानंतर अनेक जण अयोध्येमध्ये सुद्धा जात आहेत आणि तिथे प्रभू श्रीरामाचं दर्शन सुद्धा घेत आहेत आणि त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, योगी आदित्यनाथ सुद्धा अमित शाह यांच्यासोबत या त्रिवेणी संगमामध्ये डुबकी घेत असताना, स्नान करत असताना आपण पाहतोय। झी 24 तासवर ही ताजी दृश्य आपण पाहतोय। अमित शाह महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करत आहेत आणि आता त्यांनी आपलं स्नान संपवलेलं आहे। त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ सुद्धा आपण पाहतोय। अमित शहानी कुंभ स्नान केलेलं आहे। अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत। आतापर्यंत 13.21 कोटींहून अधिक भाविकांनी या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलेलं आहे। 2च दिवसात इथे मौनी अमावस्येचा मोठा उत्सव सुद्धा साजरा केला जाणार आहे। अमृत स्नान असेल दुसरं आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इथे चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आलेला आहे।